कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नवरा मुलगा असतो की नाही, त्याला असं वाटतं की त्याच्या बायकोने त्याच्या घरच्यांची काळजी घ्यावी। तसंच नवऱ्या मुलीलाही वाटतं की तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिच्या घरच्यांची काळजी घ्यावी, त्यांच्यावर भरपूर प्रेम करावं, त्यांना आपलं करावं असं। पण हे सगळं कुटुंबाचं झालं ग, आणि सारखं त्यांचाच विचार करतेस का ग तू? तुझा स्वतःचा विचार का करत नाहीस? अगं लग्न होतंय तुझं, मग तुला तुझा नवरा आवडला पाहिजे ना। अप्पू, मग मला आवडतात की अमरराव? कोण म्हणलं नाही आवडत ते? अगं तसं काही ते नाही का पिक्चर मध्ये दाखवतात, ते हिरो हिरोईन मस्त मज्जा मस्ती करतात आणि मग ते एकमेकांवरती प्रेम करतात, ते तसलं। आणि तुमच्यात तर ते काही दिसतच नाही। अप्पू, लई मोठा झाल्यासारखं बोलू नकोस हा। हे बघ बाळा, हे सगळं नशिबावर असतं आणि असं वाटतं नाही की तो बघेल सगळं। माझ्या आयुष्यात कोण येणार आहे ह्याची काळजी त्यालाच आहे फक्त। आता माझी काय बी अपेक्षा नाही, आता सगळं त्याच्यावरच। तुझी नसली तरी माझी अपेक्षा आहे हा। आणि आता मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय। बरं। आपल्या सारंगधावचं आगमन झालेलं आहे, जोरदार टाळ्या। नमस्कार 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 सगळं ठरल्याप्रमाणे होऊ दे। भैरवीपासून जरा सावध राहा तुम्ही। या टीव्ही आहेच, पण तुला एक सांगतो, सावनीच्या पत्रिकेतला राजयोग स्पष्ट सांगतो की ती या घरची सोन म्हणजे अवघा। त्या वसंतीला कोणी अडवू शकत नाही। काळजी करू नको, योग्य तेच होणार। का बरं? कारण देवाच आपल्याकडे बारीक लक्ष आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।